खऱ्या अर्थाने आपली ही भारतीय संस्कृती आहे काका। आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण उत्सव साजरे करण्याची आपली रीतिरिवाज परंपरा आहे। संस्कृती जपन करणारी आपली भारतीय संस्कृती आहे। विविध सण उत्सव रीतिरिवाज आपली भारतीय संस्कृती विविध रीतिरिवाज सांभाळणारी आहे, विविध सण उत्सव साजरे करणारी आहे। किती गोड संस्कृती आहे आपली बघा ना, भारतीय संस्कृती किती गोड आहे। भूक लागल्यानंतर जेवणं ही प्रकृती आहे, भूक नसताना अधिक जेवणं ही विकृती आहे। आणि भुकेला एखादी व्यक्ती आपल्या दारासमोरून जात असताना आपल्या ताटातली चतकोर त्याच्या ताटात टाकणं ही खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आहे। एवढी गोड असलेली आपली भारतीय संस्कृती, या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण उत्सव साजरी करण्याची परंपरा आहे। किती गोड भारतीय संस्कृती बघाय ना। पूर्वी बघा मुलीचा विवाह झाला बरं का महाराज, मुलीचा विवाह झाला की पूर्वी काय असं बैलगाड्या, पूर्वी अशा फोर व्हीलर नसायच्या। तुम्हाला आठवत असेल तुमचं लग्न ज्यावेळेस झालं तेव्हा फोर व्हीलर होती का? तेव्हा तुमचं वराड कशाने आलं होतं? बैलगाडीने, बरोबर ना? तेव्हा फोर व्हीलर टू व्हीलर नव्हतं, तेव्हा बैलगाड्या असायच्या। मुलीला माहेरी जरी पाठवायचं असलं आजी तर कशाने पाठवलं जायचं? बैलगाडीवरती, बरोबर ना? तिला आणायचं जरी असलं सासरवरून तरी तिला बैलगाडी पाठवल्या जायची। पण आता बैलगाडी राहिलेली नाही, आता फोर व्हीलर आली, आता टू व्हीलर आली। मुलीचा विवाह झाला, पूर्वीची संस्कृती किती गोड होती ते सांगते। मुलीचा विवाह झाला की मुलीचा विवाह झाल्यानंतर मुलीला बैलगाडीमध्ये बसवल्या जायचं, तिला आता सासरी नांदायला पाठवायचंय। त्यावेळेस आई त्या मुलीला सांगायची, मुलीच्या कपाळाला हळदी कुंकू लावायची आणि मुलीला सांगायची, बाई तू एवढ्या दिवस माहेरामध्ये होतीस, माहेरामध्ये लवकर उठली काय, लेट उठली काय, काही फरक पडत नव्हता। तू स्वयंपाक केला काय, स्वयंपाक केला नाही तरीही काही फरक पडत नव्हता। कपाळाला टिकली लावली नाही लावली तरीही काही फरक पडत नव्हता। पण आता तू माहेरावरून कुठं चालली आहे, सासरी चालली आहे, तेव्हा आई तिच्या हातामध्ये एक करंजी द्यायची, करंजी त्याला कानवला म्हणायचं, बरोबर ना? त्याला असे मुरड घातलेली असायची, काय मुरड, तेव्हा काय असे चमचे वगैरे नव्हते, म्हणजे आज चमचेचे प्रमाण आत्ता वाढले, तेव्हा चमचे नव्हते, फिरकीचे चमचे म्हणायचे मला, तेव्हा चमचे नव्हते, त्याला मुरड घातलेली असायची। काय अर्थ आहे त्याचा माहिती आहे का? ती आई सांगायची, आतापर्यंत तू माहेरामध्ये होती, आता तू सासरला चालले, इथून पुढे तुझ्या सगळ्या वागण्याला जरा मुरड घाल। ही एवढी गोड शिकवणारी आपली भारतीय संस्कृती। विठ्ठल 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 या आपल्या भारतीय संस्कृती विविध सण उत्सव साजरी करणारी आपली परंपरा। 5 देवतांना विशेष महत्व आहे। पहिली देवता आहे श्री गणेश गणपती बाप्पा, दुसरी देवता आहे भगवान विष्णू, तिसरी देवता आहे सूर्यनारायण, चौथी देवता आहे भगवान शंकर आणि 5वी देवता आहे ती जगदंबा, ती भगवती। 5 देवतांना विशेष महत्व आहे। पहिली देवता आहे श्री गणेश गणपती बाप्पा। कोणतेही कार्यारंभी आपण ज्याचं स्तवन करतो, ज्याचं आपण पूजन करतो, प्रथम वंदन ज्याला करतो ते कोण? गणपती बाप्पा। प्रथम वंदन त्याला। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो। प्रथम ज्याला वंदन केलं जातं ते श्री गणेश, ते गणपती बाप्पा। दुसरे आहे भगवान विष्णू, शांती सलोखता ज्यांच्याकडे बघायला मिळते ते भगवान विष्णू। तिसरी देवता आहे सूर्यनारायण, तुम्हा आम्हाला प्रकाश देण्याचं जे काम करतात ते सूर्यनारायण। चौथी देवता आहे, समजावून सांगावं नाही समजलं तर शमनाम सुखम करती इति शंकराहा, ते आहे भगवान शिवजी। आणि 5वी देवता आहे जिच्यामुळे तुमच्या आमच्या आयुष्यात घर दार गाडी बंगला पैसा अडका आला, ती आहे लक्ष्मी, ती आहे जगदंबा।
5 देवता महत्वाच्या. आणि या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या आपल्या नवरात्र महोत्सवामध्ये त्या देवी समोर गोंधळ घालण्याची जागर करण्याची आपली रीतिरिवाज परंपरा आहे. त्या भगवती समोर गोंधळ घालायचा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दाना लागुनी मोहमहिषासुर मर्दाना लागुनी मोहमहिषासुर मर्दाना लागुनी मोहमहिषासुर मर्दाना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाची करावया झाडणी विविध तापाची करावया झाडणी विविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू बाबाचे निर्वाणी भक्ता लागी तू बाबाचे निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन भक्ता लागी तू बाबाची निर्वाणी आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा हरी अंबिका अंबिका भगवती हरी अंबिका अंबिका भगवती बोल परडी परडी घेऊन हाती बोल परडी परडी घेऊन हाती बोल ज्ञानाचा ज्ञानाचा हो पाजळती बोल ज्ञानाचा ज्ञानाचा पाजळती उदो 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 भक्तनाथती उदो 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 भक्तनाथती बोलला येई वो येई वो जगदंबे ओदला येई वो जगदंबे भक्तनाथती बोलला येई वो जगदंबे बोलला येई वो जगदंबे बोलला येई वो जगदंबे अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती जनाचा पाजळती उदो 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 भक्तनाथती बोलला येई वो जगदंबे बोलला येई वो जगदंबे बोलला येई वो जगदंबे बोलला येई वो जगदंबे ती भगवती ती जगदंबा त्या जगदंबेचा गोंधळ घालतो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दाना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावासी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन. त्या जगदंबेचा त्या भगवतीचा आपण या 9 दिवसामध्ये गोंधळ घालतो. अनेक अवतार आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरांची बहीण समाधी मुक्तावणारे ज्ञानोबा आहेत, पण त्या समाधीचं उत्थान करण्याचं सामर्थ्य जिच्या अंगी आहे ती आहे आदिशक्ती मुक्ताई. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणाने श्रेष्ठ सर्वत्रावरी वरिष्ठ जगोद्धारक मुक्तपणाने अवतीर्ण अशा आदिमाता आदिशक्ती श्री संत मुक्ताई या सुद्धा एक आदिशक्तीच आहे. नामदेव महाराजांच्या करंगीला धरून वाळवंटामध्ये तल्लीन तदाकार होणाऱ्या ईश्वराला आळवणाऱ्या जनाबाई या सुद्धा एक आदिशक्ती आहे. शिवनेरीच्या पठारावरती दाणपट्टा कसा फिरवायचा, दुर्जन विचारांचा निपात कसा करावा हे या शिकवणाऱ्या जिजाई आई साहेब ह्या सुद्धा एक आदिशक्ती आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना जन्म देणाऱ्या आपल्या कुशीमध्ये वाढवणाऱ्या रखुमाई या सुद्धा एक आदिशक्तीच. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांवरती अनेक संकट आली, पण त्या प्रत्येक संकटामध्ये साथ देणाऱ्या, खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, साथ देणाऱ्या जिजाई आईसाहेब ह्या सुद्धा एक आदिशक्तीच आहे. उत्पाद झाला, उध्वंस झाला, शिवालय देवालय संपुष्टात यायला लागल्या, अशा अवस्थेमध्ये पुण्य श्लोक रूपामध्ये पिंड हातात घेऊन
पुन्हा मंदिराचे उभारणी करणाऱ्या अहिल्यादेवी ह्या सुद्धा एक आदिशक्तीच. फक्त मुंबईचेच नाही, फक्त महाराष्ट्राचे नाही, तर सर्वत्र संपूर्ण हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांनी हिंदुस्थानासाठी रणांगण गाजवलं. रणी निघता शूर न पाहे माघारी. एखादा शूर योद्धा जर रणांगणावरती निघाला तर तो कधी मागं फिरून पाहत नाही. आपल्या कुटुंबाची सर्वत्र जबाबदारी तो आपल्या पत्नीवर, आपल्या अर्धांगिनी सहचारिणीवरती टाकत असतो. म्हणून म्हणतात बघा, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचाच हात असतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समाजामध्ये कार्य करत असताना अनेक संघर्षांना सामोरे गेले, पण त्या संघर्षमय जीवनामध्ये बळ देण्याचं आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संपूर्ण कुटुंबाची व्यवस्था सांभाळण्याचं कार्य ज्या माऊलीनं पार पाडलं त्या मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे या सुद्धा एक आदिशक्तीच, ह्या सुद्धा एक आदिशक्ती. फक्त ती स्त्री मात्र कळाली पाहिजे, कळाली पाहिजे. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री एक आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. तर स्त्री मात्र कळाली पाहिजे. या 9 दिवसामध्ये आपण विविध महिलांची कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेले आहे. 9 दिवसाचा महिला मंडळ तुम्ही उपवास धरतात ना एक सांगू, या 9 दिवसामध्ये तुम्ही उपवास करतात, पण उपवास करत असताना तुम्ही जर घरामध्ये असलेल्या सुनेला जर छळत असाल तर 9 दिवस केलेल्या उपवासाचं फळ मात्र तुम्हाला मिळणार नाही. 9 दिवस उपवास करताय आणि सून जर सासूला छळत असेल तर तिलाही उपवासाचं फळ मात्र मिळणार नाही. तुम्ही इथून 5 किलोमीटर 50 किलोमीटर हळदी कुंकू घेऊन जर मंदिरात जात असाल, पण गर्भामध्ये असणाऱ्या जर मुलीला मारत असाल तर 9 दिवस काय 9 वर्ष काय आयुष्यभर उपवास करा तरीही त्याला त्या नवरात्राचं फळ मात्र मिळणार नाही. गर्भातल्या मुलीला जर मारत असाल तर त्याचं फळ मात्र मिळणार नाही. का मारायचं हो त्या मुलीला? ज्यावेळेस मुलगी गर्भामध्ये असते त्यावेळेस तुम्हाला जन्माला घालणारी सुद्धा एक कोण आहे? आईच आहे. आणि तुम्ही तुमच्या गर्भामध्ये असणाऱ्या मुलीला मारतात. ती सुद्धा विनंती करते हो, ती सुद्धा म्हणते आई नको ग मारू मला. आई सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार, दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. आई जन्माला येऊ दे ग, मी जर जन्माला आले ना राखी पौर्णिमेचा येईल ग सण. आई राखी पौर्णिमेचा ज्या वेळेला सण येईल ना माझ्या गदादाला राखी बांधीन 2-2 कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. आई तुझ्याशिवाय मला जन्माला कोण घालणार आहे ग, येऊ दे मला जन्माला, ही विनंती करणारी ती एक मुलगी आहे. या नवरात्र उत्सवामध्ये आपण विविध सण उत्सव साजरे करतो आणि या नवरात्र उत्सवामधील आजची आलेली कीर्तनाची सेवा विठ्ठल 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 सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय मला त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करायला सांगताय. काही लोकांनी प्रश्न केला तुकोबरायांना, का हो तुकोबराय तुम्ही म्हणताय देवाला आपलंसं करा, पण देवाला आपलंसं केल्यानंतर आमचा फायदा काय? कारण आज प्रत्येकाला फायदा पाहिजे, फायद्याशिवाय कोणीही काम करत नाही.
निस्वार्थपणे काम करणार कोणीही नाही, प्रत्येकाला फायदा पाहिजे. आम्ही जर भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, आम्ही जर भगवान परमात्म्याला आपलंसं केलं तर आमचा फायदा काय. जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करताय, तुम्ही जर देवाला आपलंसं केलं तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. फायदा क्रमांक 1. तुम्ही जर देवाला आपलंसं केलं तर तुम्ही अविनाशी व्हाल. फायदा क्रमांक 2. आता इथं बसलेला पैकी असा कोण व्यक्ती आहे की ज्याला सुख नकोय, ज्याला समाधान नकोय? बोला. आहे का एखादा? प्रत्येकाला काय पाहिजे? सुख. प्रत्येकाला काय पाहिजे? समाधान पाहिजे. प्रत्येकाला सुख पाहिजे. असा एकही व्यक्ती नाही की ज्याला सुख नकोय. कारण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत माणूस धावपळ करतोय. कशा करता? सुखा करता. हे धड पडेपर्यंत माणूस धडपड करतो. कशा करता? सुखा करता. बरोबर की नाही? प्रत्येकाला सुख पाहिजे. एखादा व्यवसाय तुम्ही करताय, त्या व्यवसायाच्या माध्यमातून काय मिळालं पाहिजे? सुख मिळालं पाहिजे. एखादी नोकरी तुम्ही करताय, त्या नोकरी केल्यानंतर काय मिळालं पाहिजे? सुख मिळालं पाहिजे. इथं तुम्ही कीर्तनाला येऊन बसलाय, घरी तर संसाराचं दुःखच आहे, पण कमीत कमी कीर्तनामध्ये तरी काय मिळालं पाहिजे? सुख मिळालं पाहिजे. ही तुमची आशा आहे, ही तुमची इच्छा आहे, अपेक्षा आहे. आपल्या घरामध्ये लहान लेकरं असतात, त्या लहान लेकरांना आपण शिकवतो, देवासमोर जा, हात जोडा आणि देवाला म्हणा, देवा बोला ना, आम्हाला सुखी ठेव. आता मला सांगा, त्या लेकरांना सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात? कळतं का? हो, कळतं का? त्यांना सुखही माहिती नाही आणि त्यांना दुःखही माहिती नाही, पण आपण लेकरांना शिकवतो, देवासमोर जा, हात जोडा आणि देवाला म्हणा, आम्हाला सुखी ठेव. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, दुःख मात्र कोणालाही नकोय. प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, पण दुःखाची अपेक्षा करणारा एकही. मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे. मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे. ओ मज लागी दुःख भावे, मज लागी दुःख भावे, मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे न जीवे. मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे न जीवे, मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे न जीवे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, दुःख मागणारा एकही नाही. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. दुःख मागणारे एकही नाही. या जगात असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्या मागणीमध्ये दुःखाची अपेक्षा आहे. काका, प्रत्येकाला सुख पाहिजे. का आहे एखादा देवाला नमस करणारा दुःखासाठी? आहे का? सुखा लागी करसी तळमळ, 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 सुखा
लागे करीशी तळमळ कर तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. प्रत्येकाला अशा सुखाचे दुःख मात्र कुणाला नकोय. असा एकही नाही देवाला नवस करणार की देवा मला दुःख दे. आहे का आपल्या खंडाळा गावामध्ये दुःखासाठी मागणी करणारा? असं कोणी कधी म्हणतं का देवा अरे तुझ्या कृपा आशीर्वादाने आतापर्यंत फार सुख उपभोगली रे, दुःख काय आहे हे आतापर्यंत कळालं नाही. देवा आता असं कर, मी तुझ्या नावानं सत्यनारायण करीन, 11 नारायणचं तोरण बांधील तुझ्या दाराला, 1.25 किलो पेढे वाटील तुझ्या नावानं, पण एक कर मला एकदा या सुखातून मोकळं कर, मला काय दे दुःख दे. असा मागणार आहे का? आपल्या इथं बसलेल्या पैकी हात वर करा, माझ्याकडून 1 रुपया बक्षीस घेऊन जा. आहे का एखादा दुःख मागणारा? नाही, कोणीच नाही. मग तुम्ही म्हणाल ताई दुःख मागितलंच नाही का कोणी? मागितलं, आमच्या ऐकण्यात आलंय, आमच्या वाचण्यात आलंय, दुःख मागितलं कुणी? हा, कुंती आत्यानं दुःख मागितलं. कुंती आत्यानं भगवान परमात्म्याकडे दुःख मागितलं. विपद संतुन शश्व तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात् पुनर्भव दर्शनम. देवा मला दुःख दे, मला संकट आहे. विपदा म्हणजे दुःख, संकट दे. कुंती आत्यानं दुःख मागितलं. तुम्ही म्हणताय दुःख कुणी मागितलं नाही? मागितलं कुंती आत्यानं दुःख मागितलं, पण त्या दुःखामागे सुद्धा काय मागितलं? सुखच मागितलं, सुख मागितलं. दुःख जीवनात आलं की देवा तुझं स्मरण होईल, तुझं चिंतन घडेल. तुझं स्मरण झालं का कशाची प्राप्ती होईल? सुखाची. म्हणजे दुःखामागे पण मागणी कशाची आहे? सुखाची. दुःख मागणार कोणी नाही. आपल्याला आईच्या उदरात असल्यापासूनच देवाला नवस करण्याची सवय. ज्यावेळेस आपण आईच्या उदरात होतो तिथलं दुःख सहन झाला नाही, त्रास सहन झाला नाही, कारण तिथं काही एसी रूम नाही, एअर कंडिशनचा बंगला नाही. तिथली परिस्थिती कशी आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वर्णन करत. मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मोनी भरती. ही तिथली अवस्था आहे. त्यावेळेस आपण भगवान परमात्मा एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे. दुरिताची जाळे उगवणी, दुरिताची जाळे उगवणी, आठवीण पाया हा माझा नवस, आठवीण पाया हा माझा नवस. दुरिताची जाळे उगवणी, दुरिताची जाळे उगवणी, आठवीण पाया हा माझा नवस, आठवीण पाया आपण आईच्या उदरात असताना भगवान परमात्म्याला नवस केला, देवा या दुःखातून बाहेर कर. दुःख सहन झालं नाही, काय करणार? देवा तुझं चिंतन करणार, तुझं भजन करणार. भगवान परमात्म्याला तुमच्या आमच्यावरती दया आली. भगवान परमात्म्याने त्या दुःखातून तुम्हा आम्हाला बाहेर काढलं. पण दिलेल्या शब्दाला मात्र आपण जागलो नाही. नवस केला, नवस केला. तो नवस कसा असतो? महिला मंडळ नवस करण्यामध्ये जास्तीत जास्त संख्या ही कुणाची आहे? नवस एखादा केला, समजा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, तुम्हाला वाटते ती इच्छा पूर्ण व्हावी, तर तुम्ही देवाला काय करता? नवस करता. देवा माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, तुला काय असेल नसेल ते कबूल करता. देवा तुला सोन्याची टोपी घालील, काय असेल नसेल कबूल करतात. मग तुमच्या मनामध्ये असलेली इच्छा पूर्ण झाली का मग तुम्ही काय करतात? केलेला जो नवस आहे तो काय करता?
फेडता का नाही फेडत? म्हणजे नवस असतो, केला नवस तर तो काय करावा लागतो? फेडावा लागतो. बरं जाऊ दे, ही नसन कळालं तर दुसरं सांगते. तुमच्या आर्थिक अडचणीमुळे तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं. एखाद्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलं. आता मला सांगा, बँकेकडून घेतलेलं कर्ज फेडावं, बुडवावं का माफ व्हावं? जाऊ दे, हे तुम्ही नंतर विचार करा. तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं, तुम्ही ते फेडलं नाही, काय होतं बरं? त्या बँकेची नोटीस घरी यायला सुरुवात होते. नोटीस येऊनही काका आपण जर ते कर्ज फेडलं नाही तर काय होतं? जप्ती येते. बरोबर? आपला बँकेमधला असलेला सिव्हिल डाऊन होतो का? आपण बँकेतलं घेतलेलं कर्ज आपण फेडलं नाही. मग भगवान परमात्म्याला आपण नवस केला, एक प्रकारे आपण भगवंताकडून कर्जच घेतलं. देवा तुझं चिंतन करेल, देवा तुझं भजन करेल, तेव्हा केलेला नवस आपण फेडत नाही, म्हणून पुन्हा नवस करण्याची वेळ तुमच्या आमच्यावरती येते. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सांगू, काय दुःख आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये? एवढं काय दुःख आहे की त्या दुःखापायी जीव देण्यासाठी सुद्धा आपण तयार होतो. काय दुःख आहे? एक सांगू, सुख आणि दुःख ह्या दोन्हीही गोष्टी आपल्या विचारांवरती अवलंबून आहे. विचारांनी माणूस गरीब झाला की आयुष्यात दुःखाची आवक वाढल्याशिवाय राहत नाही. काय दुःख आहे? आज माणूस दुःखी कशामुळे माहितीये का? आज माणूस स्वतःच्या दुःखाने जास्त दुःखी नाहीये, तो दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून जास्त दुःखी आहे. काका, स्वतःच्या दुःखानं कमी आणि दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून जास्त दुःखी. महाराज परमपूज्य डोंगरीजी महाराजांच्या भागवतामधील फार सुंदर वाक्य आहे. आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुःख होता है. माणूस आज दुःखी आहे ते स्वतःच्या दुःखानं नाही तर दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून तो दुःखी आहे. म्हणजे मला 50 क्विंटल कापूस झाला याच्यात आनंद, याच्यात समाधान, पण शेजारच्याला 100 क्विंटल झाला कसा, यानं तो जास्त दुःखी आहे, यानं तो दुःखी आहे. आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुःख होता है. काय झालं? एकाचं पोट दुखायला लागलं, हॉस्पिटलला गेला, डॉक्टरांनी चेक केलं. चेक केल्यानंतर डॉक्टर मेडिसिन दिलं लिहून. हा घरी आला. घरी आल्यानंतर 2-3 दिवस डॉक्टरनी दिलेलं जे मेडिसिन होतं यानं ते घेतलं, पण पोटाला काही फरक पडेना. पुन्हा डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब, तुम्ही दिलेलं जे मेडिसिन होतं ते मी घेतलं, पण माझ्या पोटाला काही फरक पडेना. रेग्युलर 2-3 दिवस घेतलं, पण माझ्या पोटाला फरक पडत नाही. डॉक्टरने पुन्हा चेक केलं. डॉक्टरने चेक केल्यानंतर डॉक्टर म्हटले, असं तर कधी घडणार नाही हो, माझं एवढं मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे, असं कधी होणार नाही. मोठे मोठे लोकांचे आजार बरे केले मी, आणि हे साधं किरकोळ पोट दुखणं थांबवू शकत नाही मी. मोठे मोठे आजार बरे केले. प्रतिष्ठापणाला लागली डॉक्टर साहेबांची. मोठे मोठे आजार बरे केले. डॉक्टरनी काय केलं? एक्सरे काढला, MRI केला, सोनोग्राफी केली, CT स्कॅन केला, ब्लड टेस्ट केलं, सगळ्या टेस्ट केल्या, सगळ्या वैद्यकीय चाचण्या करून झाल्या, पार अगदी गेस्ट्रोस्कॉपी केली, इंडोस्कॉपी केली, लेप्रोस्कॉपी करून टाकली, सगळंच टेस्ट करून झाल्या, पण पोटाला मात्र काही फरक पडेना. डॉक्टरने शांत डोक्याने विचार केला. सगळे उपचार करून झाले, पण पोटाला अजून फरक पडत नाही. म्हटले आता पेशंटची थेट संवाद साधावा लागेल. डॉक्टरनी पेशंटला OPD मध्ये बोलावून घेतलं आणि पेशंटशी संवाद साधायला सुरुवात केली. बाबा, तुमच्यावरती सगळे उपचार करून झाले, सगळ्या वैद्यकीय चाचण्या झाल्या, पण तुमच्या पोटाला अजूनही फरक पडत नाही. बाबा मला सांगा, तुमचं पोट लहानपणापासून असं दुखतंय का? असंच दुखतं का? बाबा म्हटले, डॉक्टर साहेब, एवढं जुनं दुखणं नाही हो माझं, एवढं जुनं दुखणं नाही. मग आताच जुनं दुखणं नाही. मग बाबा, तुम्हाला तुमचं पोट कधीपासून दुखतं हे तुम्हाला आठवतं का? बाबा म्हटले, डॉक्टर साहेब, तो दिवस कसा विसरेल मी, मला चांगल्या प्रकारे तो दिवस आठवतो. म्हटले, काय झालं होतं? डॉक्टर साहेब, आमच्या दोघा भावांच्या वाटण्या झाल्या होत्या. मग आमच्या दोघा भावांच्या वाटण्या झाल्या, विहीर होती, ती विहीर माझ्या वाट्याला आली होती. आता असल्या दुष्काळामध्ये विहिरीला पाणी होतं, म्हणून मी कांदे लावायचा निर्णय घेतला. म्हणून भावानंही कांदे लावायचा निर्णय घेतला. आता भावाला काही पाण्याची सोय नव्हती, म्हणून भावाने काय केलं माहितीये का? बोरची गाडी बोलवली आणि
ती बोरची गाडी अशी घरासमोर लावली आणि हे सगळं दृश्य मी कुठून खिडकीतून बघत होतो. 180 फुटावरून जे का पाण्याने वर गुळणी फेकली तशी माझ्या पोटात गाठ. आता मला सांगा या आजाराला ॲलिओपॅथी काय करेल, होमिओपॅथी काय करेल आणि आयुर्वेदही काय करेल. म्हणून म्हणतात कुत्र्याला गती सहन होत नाही आणि माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. विठ्ठल विठ्ठल माणूस स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहे पण दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून मात्र जास्त दुःखी आहे. आणि दुसऱ्याला दुःख पाहिलं, दुसऱ्याला दुःखी पाहिलं की स्वतःचं दुःख थोडं हलकं होत असतं, हलकं होतं. हा माणसाचा स्वभाव आहे. काय झालं, एक बाई बाजाराला गेली. बाजाराला गेल्यानंतर त्या बाजारामध्ये तिचे 100 रुपये हरवले. फार कळकळ करायला लागली, फार हळहळ करायला लागली. 100 रुपये हरवले. घरच्या दिशेने निघाली, घराजवळ आली. घराशेजारी बाकीचे 2-4 घरं होते. ते कुणाचे? भाऊबंदाचे. बरोबर. घराशेजारी भाऊबंदांचे घरं होते आणि तिथल्या ज्या बायका होत्या त्या सगळ्या एका ओट्यावरती बसलेल्या होत्या. त्यांची मीटिंग चालू होती. मीटिंग माहिती आहे तुम्हाला? हां, तिथे काय रामायण महाभारताच्या कथा नसतात. त्यांची मीटिंग बसलेली होती. तिकडून ती येत होती. जिचे 100 रुपये हरवले ती येत होती. यांनी पाहिलं, तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. एकमेकींमध्ये चर्चा सुरू झाल्या. का ग सकुताई तर फार आज सुकलेली वाटते, चेहरा तर फार नाराज दिसतोय. दुसरी म्हटले बोलून घे. कुठे? मीटिंग मध्ये. म्हटले बोलून घे तिला इकडे. या बाकीच्या बसलेल्या होत्या, त्यांनी आवाज दिला, सकुताई इकडे. सकुताई आली, मीटिंग मध्ये बसली. त्याच्यातली जी बेन होती ना तिनं विचारायला सुरुवात केली. म्हटले का ग फार चेहरा नाराज दिसतोय, काय झालं? सकुताई सांगू लागली, काय सांगू ताई, बाजाराला गेले होते आणि बाजाराला गेल्यानंतर माझे बाजारामध्ये 100 रुपये हरवले. 100 रुपये हरवले आणि ते 100 रुपये कसे साचवले होते ते माझ्या जीवाला माहिती. कसे साठवले होते माझ्या जीवाला माहिती. पप्पाच्या पप्पानी कपडे धुवायला टाकले की त्यांच्या पॅन्टच्या खिशामधून 5-10 काढावे. काढून 100 रुपये साचवले होते. आणि बाई हुशार असते, चॅप्टर असते, चतुर असते. तिला माहिती आहे एक खटी जर पैसे काढले तर लक्षात येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे ती एक खटी पैसे कधी काढत नाही. आणि तिनं काढलेला हा जो पैसा आहे ना, बरं का नाना, तुम्ही ऐकताय ना, तिनं काढलेला जो पैसा आहे ना त्याला व्हाईट मनी म्हणत नाही, त्याला ब्लॅक मनी म्हणत नाही, म्हणजे काळा पैसाही म्हणत नाही. त्याला सुशिक्षित भाषेमध्ये मागच्या हाताचा पैसा म्हणतात. माहिती आहे महिला मंडळ काय म्हणतात? मागच्या हाताचा पैसा. आणि हा मागच्या हाताचा पैसा उघडकीला आला होता कधी? आठवा तो दिवस, आठवला असेल. तुम्ही म्हणशाल ताई विसरलोच नाही तर आठवायचं काय विचार? आता आम्हाला चांगल्या प्रकारे तो दिवस आठवतो, चांगल्या प्रकारे. मेरे प्यारे देशवासियों, आज मध्यरात्रि यानी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपयों की करेंसी नोट अब लीगल टेंडर नहीं रहेंगे. यानी ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. 500 रुपए और 1000 रुपयों की पुरानी नोट अब केवल एक कागज के टुकड़े के समान रह जाएंगे. आठवला का दिवस? ज्या दिवशी मागच्या हाताचा पैसा सगळा उघडकीला आला होता. हिचे 100 रुपये हरवले. हे 100 रुपये हरवल्याचं दुःख जास्त वेळ टिकत नाही बरं का. 100 रुपये हरवले, ही सांगते माझे 100 हरवले. तेवढ्यात शेजारी बसणारी होती, तिनं सांगितलं अगं तुझे तरी 100 हरवले,
माझे तर परवा 500 हरवले. हिला इतकं बरं वाटतं ना. ही म्हणते जाऊ दे मरू दे आपले 100च गेले पण हिचे 500 गेले. एवढं हिला बरं वाटतं. म्हणजे माणसाचा स्वभाव कसा आहे बघा काका. आपल्याकडे काय आहे याच्यामध्ये माणसाला इंटरेस्ट नाही, पण आपल्याकडे काय नाही याच्यानं माणसं दुःखी आहे. बरं काही काही आपल्याकडे नाही यानं सुद्धा दुःखी नाही, पण समोरच्याकडे कसं यानं ते जास्त दुःखी आहे. म्हणजे आपल्याकडे 2 व्हीलर आहे याचं समाधान नाही, याचं सुख नाही, पण आपल्याकडे 4 व्हीलर का नाही काका याचं दुःख आहे. बरं काही काहींना 4 व्हीलर नाही याचंही दुःख नाही, पण ते समोरच्याकडे आहे याचं मात्र दुःख आहे. म्हणजे सुखही आपलं नाही आणि दुःख सुद्धा आपलं नाही. सुख आणि दुःख हे इतरांवरती अवलंबून आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण सुख आहे ना हे सुख साधनांमध्ये शोधतो. घर दार गाडी बंगला या साधनांमध्ये आपण सुख शोधतो. मला एक सांगा, या साधनांमध्ये जर सुख असतं तर जगातली सर्व श्रीमंत माणसं आज सुखी झाली असती, बरोबर ना. पण मला सांगा जगातली सर्व श्रीमंत माणसं सुखी आहेत का? आणि जगातली सर्व गरीब माणसं दुःखी आहेत का? नाही. सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी जर पैशाने विकत मिळत असत्या तर मला तरी वाटतं गरीबाच्या वाट्याला सुख आलं नसतं आणि श्रीमंताच्या वाट्याला कधी दुःख आलं नसतं. सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी आपल्या विचारांवरती अवलंबून आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, तुम्हाला सुख पाहिजे का? सुख पाहिजे तर सुखाच्या दिशेने प्रयत्न करा. तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्हाला सुख पाहिजे तर सुखाच्या दिशेने प्रवेश करा. सुखाची इच्छा आहे आणि प्रवेश करत आहे दुःखाच्या बाजूने, तुम्हाला सुख मिळणार नाही. आपल्या खंडाळ्या गावामधील व्यक्ती बस स्टँडवरती उभा आहे, त्याला जायचंय नाशिकला आणि तो बसला संभाजीनगर बसमध्ये. किती दिवसात पोहोचेल? पोहोचू शकत नाही. का? कारण बस चुकीची धरली, रस्ता चुकीचा धरलाय. तुम्हाला सुख पाहिजे तर त्या दिशेने तुम्ही प्रवास करायला पाहिजे. सुख कुणाकडे मागा? ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे मागा, कारण ज्याला बघावं तो दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. ज्याला बघावं तो दुःखी आहे, सुखी मात्र कोणी नाही. ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे मागा. समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, त्याला 100 रुपये पाहिजे, त्याला तुम्हाला 100 द्यायचे, पण त्याला 100 द्यायचे कमीत कमी तुमच्याकडे किती पाहिजे? कमीत कमी तुमच्याकडे 200 तरी पाहिजे, तर त्या 200 मधून तुम्ही त्याला 100 रुपये द्याल. तुमच्याकडे 100 रुपयेच आहे तर तुम्ही त्याला द्याल का? नाही. तसंच सुखाचं आहे. सुख कुणाकडे मागा? ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे सुख मागा. मग सुख कुणाकडे? त्या भगवान परमात्म्याकडे सुख आहे, मग त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करा. हेच तुकोबराय आपुला तू एक देव करून घ्यावा. आपुला तू एक देव करून घ्यावा. आपुला तू एक देव करून घ्यावा. आपुला तो 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 देव करून आपुला तो देव करून आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 आपुला तो एक देव करून घ्यावा.
देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा यरती माईका दुःखाची जनिती यरती माईका दुःखाची जनिती यरती माईका दुःखाची जनिती हो यरती माईका दुःखाची जनिती यरती माईका दुःखाची आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विण जीवा सुख नोहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करत आहे. तुम्हाला सुख पाहिजे का? तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विण जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय जीवाला मात्र सुख मिळू शकत नाही. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी भगवान परमात्म्याला घेतलं आणि भगवान परमात्म्याला घेऊन दारोदारी फिरले, लोकांच्या घरी केले. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसवणी. देव घ्या देव घ्या देव घ्या देव घ्या तुकोबराय म्हणताय. लोक म्हटले तुमचा देव तुम्हालाच राहू द्या, आम्हाला देव नको. देव न लगे देव न लगे देव न लगे देव न लगे भगवान परमात्म्याला घेतलं, घरोघर दारोदार फिरले. देव घ्या देव घ्या देव घ्या म्हटले, पण लोकांनी उत्तर दिलं तुमचा देव तुम्हाला राहू द्या, आम्हाला देव नकोय. देव न लगे साठवणीची रुदले जागे. का देव नकोय? तर म्हणे देवाला ठेवायला जागा नाही, देवाला ठेवायला जागा नाही. तुकोबरायांच्या गोष्ट लक्षात आली, यांना देव नकोय, देव नकोय यांना, म्हणजे यांना देवाची गरज आहे पण गरजेचं ज्ञान मात्र यांना नाही. मग तुकोबरायांनी विचार केला यांना जरा वेगळ्या भाषेत विचारून बघू आपण, वेगळ्या भाषेमध्ये. मग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी लोकांना विचारलं तुम्हाला देव नको? लोक म्हटले देव नको. तुम्हाला देव नको? म्हटले नको. तुम्हाला देव खरंच नको? लोक म्हटले तुम्हाला सांगितलं ना आम्हाला देव नको. बरं तुम्हाला देव नको, मग तुम्हाला देव नकोय, तुम्हाला सुख पाहिजे का? लोक म्हटले हो. मग
सुख पाहिजे, कारण सुखासाठी तर एवढे धावपळ धडपड कशासाठी? सुखासाठी. तुकोबरांच्या लक्षात आलं यांना देव नकोय पण यांना सुख पाहिजे. म्हटलं गरज आहे पण त्या गरजेचं ज्ञान मात्र यांना नाही. मग तुकोबरांनी सांगितलं देव पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल तर तुम्हाला देवाला आपलंसं करावं लागेल. सुखाची गरज जर तुम्हाला असेल तर देवाला आपलंसं करावं लागेल. आणि देवाला आपलंसं करायचं म्हटलं सुख मिळेल. मग सुखाच आणि देव, सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा. हा माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा. हा पांडुरंगा सारी खातो, त्याच्यासारखं सुखरूप दुसरं कोणी नाही. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख, दोन्ही एकच आहे, वेगवेगळे नाही. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्हाला देवाला आपलंसं करावं लागेल आणि देव आपलासा केला की तुम्हाला सुख मिळेल, कारण वेगवेगळे नाही. मला सांगा दिवा आणि प्रकाश दोन आहे का एक आहे? बोला ना तुम्ही, बोलत नाही का? माईक घेऊन येऊ का पुढे? बोला. दिवा आणि प्रकाश दोन आहे का एक आहे? एक आहे. बरं तुमचं काय मत आहे? झोपले नाही ना, जागे आहे ना? बर, दिवा आणि प्रकाश आपण जर दोन मांडले तर आपल्या घरामध्ये असलेला जो दिवा आहे, आपल्या घरामध्ये असलेला दिवा जर विझला तर आपलं घर हे प्रकाशाने पूर्ण लखलखीत झालेलं असतं ना? नाही, दिवा विझला की घरामध्ये काय होतो? अंधार होतो. बरोबर? म्हणजे दिवा आणि त्याचा असलेला प्रकाश हे वेगवेगळं नाही. दिवा आणि प्रकाश काय आहे? एकच आहे. दिवा विझल्यानंतर प्रकाशही जातो. बरोबर? ऐका, हे उदाहरण नसेल समजलं तर दुसरं उदाहरण सांगते. साखर आहे, साखर वेगळी आहे आणि साखरेची गोडी वेगळी आहे का? एकच आहे. बरोबर? आणि ते जर वेगवेगळं असते महाराज तर किती भारी झालं असतं बघा ना. समजा तुम्ही किराणा दुकानात गेले असते आणि दुकानदारानं म्हटले असते आता असं करा, मी मोठी पिशवी आणलेली नाहीये, एवढं जड नेण्यापेक्षा आता असं करा, फक्त गोडी द्या काका, साखर न्यायला मी नंतर येतो. जमलं असतं की नाही? पण साखर वेगळी नाही आणि साखरेची गोडी सुद्धा वेगळी नाही. तुम्हाला जर गोडी पाहिजे असेल तर तुम्हाला काय घ्यावं लागेल? साखर घ्यावी लागेल. साखरेशिवाय गोडी मिळू शकत नाही. फूल आणि फुलाचा सुगंध वेगवेगळे नाही. सुगंध आणि फुल दोन्ही मिळून काय आहे? एकच आहे. आपल्याला जर प्रकाश आणि दिवा, जर प्रकाश गोळा करत 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 आपण जर गेलात तर आपल्या हातात दिवा येईल. बरोबर? आणि सुख शोधत शोधत जर आपण गेला तर आपल्या हातात देव येईल, कारण देव म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजेच देव आहे. विठ्ठल विठ्ठल त्या भगवान परमात्म्याशिवाय सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही, त्याच्याशिवाय सुख मिळू शकत नाही. एखाद्या तुमच्या घरी कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण तुम्ही देण्यासाठी घरी लोकांच्या घरी गेला, निमंत्रण दिला. तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी गेला आणि मित्राला सांगितलं अरे माझ्या घरी कार्यक्रम आहे, कोणताही समारंभ, लग्न असेल, घरभरणी असेल, तुम्ही त्याला निमंत्रण दिलं. त्यांना सांगितलं मला काम आहे, मला काही कार्यक्रमाला येणं शक्य नाही. त्यावेळेस तुम्ही काय म्हणता? अरे असं कसं म्हणू शकतो तू? तुझ्याशिवाय कार्यक्रम होणार नाही. तू कार्यक्रमाला पाहिजे म्हणजे पाहिजे, तुझ्याशिवाय कार्यक्रम होत नाही. बर, काय झालं, आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो.
साधारणतः 10-10:30 पोचलो असेल. आता कीर्तनाला सुरुवात करायची. मृदुंग वाजवणारे महाराजही आले, भजनी मंडळी आले, सगळं काही साहित्य होतं तिथे. आता कीर्तनाला सुरुवात करायची म्हणून महाराज तिथे पंचपदी सुरुवात करण्यासाठी गेले. तर त्यांनी विचारलं, म्हटले बाबा विना. बाबा म्हटले विना तर मंदिरातच राहिला. मग आता मला सांगा कीर्तनाला सुरुवात होईल का? तुम्हाला भजन करायचं असेल तर विनाशिवाय तुम्ही भजन करू शकता. तुम्हाला प्रवचन करायचं असेल तर विनाशिवाय तुम्ही प्रवचन करू शकता. पण तुम्हाला जर कीर्तन करायचं असेल तर विनाशिवाय कीर्तन होऊ शकत नाही. कीर्तनाला जसं विना पाहिजे तसं तुम्हाला सुख पाहिजे तर देवाशिवाय सुख मात्र मिळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल देवाशिवाय सुख मिळणार नाही. म्हणून तुकोबरान आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही. काही लोकांनी प्रश्न केला का हो तुकोबरान तुम्ही म्हणताय देवाला आपलंसं करून घ्या, पण देवाला आपलंसं केल्यानंतर नक्की सुख मिळेल का? हो मिळेल सुख. तुकोबराय म्हणतात का मिळणार नाही, का मिळणार नाही हो. त्याच्यासारखा सुखरूप दुसरा कोण आहे? तो सुख स्वरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तो. त्याच्यासारखं सुखरूप नाही, तो सुख स्वरूप आहे. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सर्व सुख त्या भगवान परमात्म्याजवळ आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्या. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. एक देव आपलासा करायला सांगितला बरं का. एक देव. वारा घडी देव बदलायचे नाही. नाहीतर आपला असं आहे वारा आला का आपला देव बदलतो. बरोबर ना. आणि आता असं आहे सध्याची परिस्थिती बरं का दादा. सध्याची परिस्थिती अशी आहे आज कोणता वार आहे हे बघण्यासाठी कॅलेंडर उघडायची गरज नाही नाना. साधं काय करायचं महिला मंडळ मोबाईल हातात घ्यायचा. मोबाईल हातात घेतला अनलॉक करायचा, कारण प्रत्येकाचा मोबाईल आजकाल लॉक आहे. मोबाईल हातात घेतला अनलॉक करायचा, व्हॉट्सअप ओपन करायचं, स्टेटस ओपन करायचं. सगळ्यांच्या स्टेटसवरती जर महादेव झळकायला लागले तर समजून घ्यायचं कोणता वार? सोमवार. भोलानाथ से निराला कोई और नहीं. शंभुनाथ से निराला कोई और नहीं. इनका डमरू डम डम बाजे अगम निगम के भेद खोले. इनका डमरू डम डम बाजे अगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला और नहीं. भोलानाथ से निराला कोई और नहीं. भोलानाथ से निराला कोई और नहीं. समजून घ्यायचं कोणता वार? सोमवार. सगळ्यांच्या स्टेटस वरती जर गणपती बाप्पाचे फोटो दिसायला लागले आरती सहित गाण्यासहित समजून घ्यायचं आज काय चतुर्थी. म्हणजे आपला वार बदलला की आपला देव बदलतो. सोमवार आला महादेव, मंगळवाराला भगवती, बुधवाराला एक गावे आम्ही विठोबाचे नाम. वार बदलला की देव बदलतो. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आला की आपला देव सुरू होतो. कोणता देव? अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेम नगरावारी. अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेम नगरावारी. सावध होऊनी भजने लागा देव करा कैवारी. वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. वारी
मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी अहम वाग्या सोहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर वारी सावध होऊन भजने लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी 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 वार बदलला की आपला देव बदलतो. पण तुकोबराय म्हणतात हा देव तो देव करत आम्ही बसलो नाही. आम्ही फक्त एका देवाला चित्तामध्ये धारण केलं. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एका भगवान परमात्म्याला त्या पांडुरंगाला आम्ही चित्तामध्ये धारण केलं. एक हा देव तो देव करत बसलो नाही. कारण बाकीचं जे आहे तर भगवान परमात्मा सुखरूप आहे. तो सुखरूप असलेला भगवान परमात्मा आम्ही चित्तात धारण केला. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोही. त्याच्याशिवाय सुख मिळू शकत नाही. बाकीचं जे आहे ते सर्व कसं आहे ते दुःख देणार आहे. माईक आहे अभंगाचं द्वितीय. रती माईके दुःखाची जननी 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 नाही आली अंती आवाजाने नाही आली अंती आवाजाने रती माईके दुःखाची जननी रती माईके दुःखाची जननी हा नाही आली दुःखाची जननी रती माईके दुःखाची रती माईके दुःखाची जननी नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान रती माईके दुःखाची जननी अंती अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती बाकीचं आहे ते दुःख देणारं आहे. रती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. माईक आहे दुःख देणारं आहे. माईक म्हणजे काय? हे माझ्या समोर माईक आहे. हे माईक का? हे माईक म्हणजे मायाकारी जे दुःख देणारं आहे. जे मायेने निर्माण झालंय हे संपूर्ण जगत हे मायेने निर्माण झाले. हे जगत निर्माण झाले मायेने आणि हे सगळं दुःख देणारं आहे. ये रती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. याचे आधीही नाही अंतही नाही. सुरुवात कुठून झाली माहित नाही. संपणार कुठं हेही माहित नाही. नाही आधी अंती अवसान. तुम्हाला मृगजळ माहिती आहे का? मृगजळ बघा तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुम्ही गाडीवरती बसल्यानंतर तुम्ही गाडीवरती बसून रस्त्याने चाललेले असताना गाडीच्या काही अंतरावरती पाण्याचा भास होतो. तुम्हाला होतो ना? पाणी असल्यासारखं वाटतं. पण तिथं जाऊन बघितलं तर पाणी घेता येतं तुम्हाला हातात? नाही. मग याला काय म्हणायचं? भास. डोळ्यांनी दिसतं पण तिथं गेल्यानंतर मात्र
सापडत नाही. ह्या भासमाई जेवढ्या काही गोष्टी आहे याला म्हणायचे दुःख देणार. हे सर्व मायाकारी आहे. इरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. मग काय करा, ते सुखरूप असलेल्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्या. त्या भगवान परमात्म्याचं वेड लागलं पाहिजे. तो भगवान परमात्म्याचं वेड तुम्हाला जर लागलं, का वेड लागावं? कारण तो अविनाशी आहे. तुकोबरायचं वर्णन करताय त्या भगवान परमात्म्याचं एवढं वेड लागलं मला. त्या भगवान परमात्म्याने एवढं वेड लावलं. किती वेड लावलं माहिती आहे का? आता तो जिकडे तिकडे मला तोच दिसायला लागला. एवढं वेड त्याने लावलं. विठ्ठले लाविये पिसे, विठ्ठले लाविये पिसे, विठ्ठले लाविये पिसे, विठ्ठले लाविये पिसे. परमात्म्याचं पिसं लागलं पाहिजे. का वेड लागलं पाहिजे? त्याचं कारण आहे तो आपल्याला त्याच्यासारखं करेल. त्याच्यासारखं म्हणजे तो कसा आहे? तो कसा आहे माहिती आहे? तो अविनाशी आहे. तो तुम्हा आम्हाला अविनाशी करेल. अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे, तो तुम्हाला आम्हाला अविनाशी करेल. अविनाशी म्हणजे ज्याचा नाश होत नाही तो अविनाशी. भगवान परमात्म्याचा नाश होत नाही म्हणून अविनाशी. या जीवाचा नाश होतो, ज्या दिवशी नाश होतो त्याला आपण मृत्यू म्हणतो. जगामध्ये असे काही लोक आहे की ते जिवंतपणे मेल्यासारखे आहे, आणि जगामध्ये असेही काही लोक आहे की ते जे मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनामध्ये मात्र जिवंत आहेत. मरावे पर कीर्ती रूपाने मागे उरावे, ही सद्भावना अंतकरणात ठेवून ते जीवनाची वाटचाल करत असतात. आणि मला तरी वाटतं हेच खरं जीवनाचं अंतिम ध्येय आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा काय आहे? माणुसकीचा धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना, हीच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी मानसा समवागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे हा खरा माणुसकीचा धर्म आहे. आणि असा जर प्रत्येकाने अंगीकारला तर मला तरी वाटतं मरण जरी सरलं तरी तो कीर्तिरूपाने मागे उरत असतो. हेच महाराज वर्णन करते अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे एका मरण्याची सरे, 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 तुका म्हणे एका
तुका म्हणे एका भरणेची सरे तुका म्हणे एका भरणेची सरे तुका म्हणे उत्तम जीव रे कीर्ती मागे उत्तम जीव रे कीर्ती मागे कीर्ती मागे कीर्ती मागे येरती माई के दुःखती जनीती येरती माई के दुःखची जनीती उत्तमाची रे कीर्ती मागे उत्तमाची रे कीर्ती मागे येरती माई के दुःखची जनीती येरती माई रघुमाई हरि जय रघुमाई जय रघुमाई 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 विठोबा रघुमाई विठोबा फक्त टाळ्या 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 भगवान टाळ भगवान टाळ्या टाळ्या आवाज कमी तुमचा भगवान टाळ ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली करुणी घ्यावा ते निमीन जीवा सुख नोहे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंत्यवसान झालेली सेवा भगवान परमात्माच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी माझ्या जगदंबेच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी तुम्हा सर्व माता पितांचे मनस्वी आभार मानते. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आणि जे बरोबर असेल ते गुरुवारांचा आशीर्वाद म्हणून घेण्याचा प्रयत्न करा. नियोजित वेळामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. जवळजवळ मला तरी वाटतं 15-20 मिनटं वर झालेत. सुरुवात व्हायलाही थोडासा उशीर झाला होता. कीर्तनासाठी गोड अशी साथ संगत करणारे मृदुंगाची आपली साथ करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार सचिनदादा मापारी महाराजांचे मनस्वी आभार मानते. विनाची साथ करणारे बाबा आहेत. सर्व आपले गायनाची साथ करणारे हरिभक्त पारायण इथलेच बरं सर्व खंडाळा इथले भजनी मंडळ सर्वांचे मनस्वी आभार मानते. प्रत्येकाचा नावाचा उल्लेख करणं शक्य नाही. सर्वांचे मनस्वी आभार. इकडे गायनाची साथ करणारे माझे पती आहेत मयूरजी महाराज येवले त्यांचे मनस्वी आभार. इकडे गायनाची साथ करणारे हरिभक्त पारायण दादा भाऊ महाराज महाराजांचे मनस्वी आभार. इकडे हार्मोनियमची साथ ज्यांनी गोड अशी केली महाराजांचे मनस्वी आभार. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला आपले साऊंड सिस्टीमवाले दादा त्यांची मनस्वी आभार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या कारण एकदाही त्यांना सांगावं लागलं नाही की आवाज कमी करा का वाढवा. काही सांगण्याची गरज पडली नाही. आजची ही कीर्तनाची सौजन्य ज्यांनी घेतलं ते असणारे ॲडव्होकेट माननीय श्री आसाराम बाबा रोठे आबा सहकारी संपर्क प्रमुख शिवसेना तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर. बरोबर माझ्या कीर्तनाची शूटिंग ज्यांनी जे करत आहे ते असणारे आपले मराठी तडका या चॅनलवरती तुम्हाला हे कीर्तन बघायला मिळेल. तसेच गजर हरी नामाचा या चॅनलवरही तुम्हाला कीर्तन सेवा पुन्हा ऐकायला मिळेल. या
कीर्तनासाठी सर्वांनी साथ केली, सर्वांचे मनस्वी आभार. अजून कोणी राहिले का? आमच्यासोबत आलेले माझे पितृतुल्य समान असणारे आमचे काका आहेत, धमाले काका. काकांचे मनस्वी आभार. येथे उपस्थित आहे त्यांचे मनस्वी आभार. तुम्ही सर्वांनी शांत चित्तेने कीर्तन श्रवण केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनस्वी आभार मानते. आणि या सप्ताहासाठी ज्यांचं तोला मुलाचं सहकार्य असतं, ज्यांची धावपळ असते, नवे नवे कीर्तन तारीख देण्यापासून ते कीर्तनकार येथे पोहोचण्यापर्यंत जे धावपळ करतात, धडपड करतात, ते असणारे सर्वांचे परिचित असणारे परमार्थ प्रेमी, परमार्थ स्नेही आमचे मुरली नाना थोरात. नानांचेही मनस्वी आभार मानते. त्यांच्या संपर्कामधून इथे येण्याचा योग माझ्यासारख्या अज्ञानी पामराच्या वाटेला आला. त्यांचे मनस्वी आभार मानते. त्यांचे कुटुंबातील व्यक्ती असतील, आमच्या वहिनी असतील, आमचे सर्वांचे प्रेमाचे संबंध म्हणजे कीर्तनापुरतेच नाही तर मध्येही ते दादा संपर्क करत असतात. नानांचं कायमस्वरूपी फोन करणं असेल, तब्येत विचारणं असेल, बरं आहे का, कुठे कार्यक्रम चालू आहे, हे महाराजांची विचारपूस असेल, माझी विचारपूस असेल, ते कॉलच्या माध्यमातून होत असेल. नानांचे मनस्वी आभार मानते. अजून कोणी राहिले का? नाही, माझे आभार मी नंतर मानून घेते. तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय.